नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव वीरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या 1 मार्च रोजी किंवा आज जर तुम्ही व्हिडिओला बघत असाल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेव्हा व्हिडिओला बघत असणार 1 मार्च 2024 रोजी जो काही विद्यार्थी मित्रांनो तुमचा मराठीचा पेपर होणार आहे आता 10वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांचा, यासाठी मोस्ट टाइम व्हिडिओ घेऊन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये किंवा या छोटीशी व्हिडिओ असणार आहे, अगदी 2 ते 3 मिनिटाची व्हिडिओ असणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विभाग 3 म्हणजे स्थूल वाचनाला ज्याच्यासाठी तुम्हाला 6 गुण आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे पीडीएफ आहे आम्हाला व्हॉट्सअपवरती आलेलं होतं आणि यामध्ये फक्त एवढं म्हटलं गेलं होतं की जे काही पीडीएफ आहे किंवा हे जे काही प्रश्न आहेत एक्सपेक्टेड आहेत म्हणजे अपेक्षित आहेत, येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही फक्त विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो विभाग 3, तुम्ही वाचू शकता स्थूल वाचन। आता यामधील प्रश्न वाचतो, तुम्ही सर्व प्रश्न प्रिपेअर झालेले आहेत का हे बघा, हे येतीलच असं नाही, फक्त एक्सपेक्टेड आहे, अपेक्षित आहेत, येऊ शकतात असं सांगितलं गेलेलं आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामधील एक जरी आला तरी तुमचे 3 मार्क फिक्स होणार आहे आणि 2 आले तर 6 मार्क्स तुमचे फिक्सच होत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट बात बघा, तुम्हाला व्हॉट्सअपला हा 30 कोड टाकायचा। ओके, 30 आहे, पहिला पासवर्ड आहे 30। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 3 आहे स्थूल वाचन, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 ज्यामध्ये आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, ज्यामध्ये पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा। आता खालील मुद्द्यांच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो एक परिच्छेद तयार करायचा आहे, व्युत्पत्ती कोशाचे कार्य, शब्द तयार होण्याचे विविध प्रकार। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे पीडीएफ हवं असेल, यामध्ये फक्त 3 प्रश्न आहेत, ते प्रश्न तुमचे आहेत की नाही हे 100% कन्फर्म करा, झालेले आहेत का तुमचे प्रश्न। जर विचारला गेला तर तुम्हाला याचं परिपूर्ण उत्तर हे लिहिता यायला हवं, म्हणजे हवं, कारण विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवता येत नाहीत। स्थूल वाचनाचे प्रश्न असे नसतात की 3 मार्कला आहे म्हणजे 6 लाईनमध्ये 9 लाईनमध्ये लिहा, तसं नसतं, पूर्ण एक्सप्लेन करायचं असतं, पूर्ण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंच असतं। ओके विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही बोलाल जर ह्या नाही आले तर बघा आम्ही स्थूल वाचनामध्ये तुम्हाला टोटल जर विचार करायला गेलं तर 24 प्रश्न 24 क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत। ओके, जे की त्या पीडीएफमध्ये होते, पहिल्या व्हिडिओच्या पीडीएफमध्ये। जर विद्यार्थ्यांनी ती व्हिडिओ बघितलेली नसेल तुम्ही ती व्हिडिओ बघा, त्यामध्ये 24 स्थूल वाचनामधील प्रश्न दिलेले आहे। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणती 3 तुम्हाला विचारले जाणार, त्यापैकी तुम्हाला कोणती 2 सोडवायची आहे, 100% गॅरंटी देतोय, त्या बाहेरचा कोणताच नसणार आहे, परंतु ती व्हिडिओ बघा, स्थूल वाचनामधले सर्व प्रश्न तेच असणार आहेत। ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जसं की पहिला प्रश्न झाला खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा, पहिला पासवर्ड मी तुम्हाला सांगितलेला आहे, दुसरा पासवर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो 20। ओके, त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, दुसरा प्रश्न आहे मधुशी मैत्री करायला तुम्हाला आवडेल का, तुमचे मत लिहा। जो काही विद्यार्थी मित्रांनो मधू आहे त्याच्याशी मैत्री करायला तुम्हाला आवडेल का, तुमचे मत लिहायचं आहे। ओके, मधू म्हणजे तुमच्या वर्गातला मित्र नव्हे किंवा तुमच्या आत्याचा मुलगा नव्हे किंवा तुमच्या शेजार पाजारचा कोणी मित्र नव्हे, जो काही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्थूल वाचनामधील पाठ आहे पुस्तकातील त्यावरचा हा प्रश्न आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा आहे पतिनिधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं या स्वातिक महाडिक यांच्या निर्धारातून समाजाला कोणता संदेश मिळतो तो तुमच्या शब्दांत लिहा। बघा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपासा प्रश्न आहे, पतिनिधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं या स्वाती महाडिक यांच्या निर्धारातून समाजाला कोणता संदेश मिळतो हे तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने विभाग 3 यामध्ये स्थूल वाचनाचे अपेक्षित किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलेले आहे, हे येतीलच असं नाही बरं का, परंतु विद्यार्थी मित्रांनो हे इम्पॉर्टंट होते, IMP होते किंवा एक्सपेक्टेड होते, त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केले। आले तर अधिक म्हणजे तुमच्यासाठी आनंदाचीच बात आहे, परंतु नाही आले तर तुम्ही नाराज होऊ नका, कारण या आधी जे पीडीएफ दिले त्यामध्ये आम्ही तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे की त्यापैकीच कोणते तरी 3 विचारले जाणार आहे स्थूल वाचनामध्ये। ओके, त्या बाहेरचं विचारलं जाणार नाही, तर ते पीडीएफ बघायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देतोय, ती व्हिडिओ बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा तुमची बोर्ड एक्झाम होईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतील। ओके, पुढील व्हिडिओमध्ये विभाग 4 यामध्ये व्याकरणाचे भाग आहेत, अपेक्षित प्रश्न किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत। तोपर्यंत फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, लवकरच पुढील व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल।